नामाची कुस्ती आखाड्यात या मैदान मधली या वर्षीच्या आकर्षण असणारी कुस्ती आखाड्यात प्रारंभ होते। गावातील सर्व ज्ञानवंत विचारवंत कीर्तिवंत अशी माणसं कुस्ती लावताना सलामी देताना महाराष्ट्राचा एक लाडका पैलवान कोल्हापूर महापूर केसरी पैलवान कालीचरण सुरंकर आणि श्रीमंत भोसले अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे, सलामी दिलेली आहे। आणि पंच म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला एक संघटक म्हणून ज्यांच्या हातामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातली अनेक मैदानं दिली जातात असे पांडू तात्या जाधव पंचाच्या भूमिकेमध्ये राहतील। कुस्तीचं महत्व काय आहे, आकर्षक कुस्ती ठेवली, पण या गटामध्ये जर आज कालीचरण उतरला असता श्रीमंत उतरला असता तर संभाव्य दावेदारीमध्ये यांची नावं असली असती, पण त्यांची कुस्ती अनेक ठिकाणी मिळत नाही। ती कुस्ती श्रीमंत भोसले कोल्हापूर महापूर केसरी अमृत मामा भोसलेंचा पट्टा आणि समोर गंगावेस तालमीचा पैलवान कालीचरण अशी कुस्ती लागलेली आहे। सन्माननीय नितीन जाधव साहेब यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कमिटीचं कौतुक करून आम्हा दोघा निवेदकांना 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहे। कुस्ती बघा पोलादी मनगटाला भिडलेले आहेत आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे। 92 देशामध्ये लाईव्ह प्रक्षेपण वडिंग्यावरून कोल्हापूरला पंचगंगेला महापुराचा विकास असताना आणि दुपारी 1 वाजता पांडुरत्याचा आणि त्यांचा संपर्क झाला आणि त्यानंतर सुद्धा फार गतिमानतेनं वळशिंगी गाठला असे ज्ञानेश्वर आसोले अखंड भारतभर त्यांचा दौरा कुस्ती क्षेत्रात झालेला आहे। प्रत्येक पैलवानामध्ये ते जाऊन विचारपूस करून त्यांची दर्दभरी कहाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणारे ज्ञानेश्वर आसोले युट्यूब चॅनल प्रसार माध्यम हे 92 देशामध्ये आजचं मैदान दाखवण्यासाठी अख्ख्या देशामध्ये हे मैदान पाहण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्या ज्ञानेश्वर आसोलेसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या करा। लांबून कोल्हापूर राजेश्री शाहू महाराजांच्या नगरीतून इथं आलेले आहेत आणि आपलं वळशिंग्याचं मैदान अखंड 7 समुद्राच्या पलीकडे दाखवतात, त्यांचं सुद्धा कौतुक आहे। तात्या आसोले सरांचाही सत्कार राहिलाय, कारण प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल वरती तुम्ही जी कुस्त्या पाहता ज्यांना कुस्तीची आवड आहे ते आसोले सर दाखवतात। आसोले सरांना विनंती आहे आखाड्यामध्ये या, कारण ही महत्वाची कुस्ती ही लाईव्ह प्रक्षेपण त्यांना दाखवावं लागेल, त्यानंतर लगेच त्यांचा सत्कार होईल। नंबर 3 आणि 4 साठी लढणारे प्रमोद सुळ आणि महेश रायते लढतील, त्यानंतर मोहीन पटेल आणि मामा तरंगे फायनल मध्ये ज्या 2 महाराष्ट्राच्या उद्योन्मुख मल्लांनी धडक आपली मारलेली आहे। महाराष्ट्रात उद्या चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये मोहीन पटेल आणि मामा तरंगे या नावाची चर्चा चालेल। पैलवान कालीचरण समोरून लांग पकडलेले दिसण्यावरी जाऊच नका। समोर श्रीमंत भोसले उंचीला जास्त, ताकदीला जास्त, वजनाला जास्त असणारा पैलवान अटीतटीची कुस्ती सुरू आहे। नंबर 1 ला लढणारे पैलवान तुम्ही तयारीला लागा। नंबर 1 ला पैलवान सदस्य सन्माननीय रोहिदास कदम, चे संचालक अमोल कदम, सन्माननीय सुरेशभाऊ कदम स्टॅम्प रायटर यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चालली म्हणून बक्षीस दिलेला आहे। स्पीकर ऑपरेटर शील कमी झाली का बघा। दत्ता चव्हाण कुर्डवाडीवरून कुस्ती मैदानाला जोडलेले आहेत आणि लाईव्ह कुस्ती मैदान पाहत असताना त्यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभारी। इलेक्ट्रिकल मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आलेला 21वा शतक आहे, माहिती तंत्रज्ञान विज्ञान युग आहे। भारत देश महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहतो। 142 कोटीचा देश आपला भारत जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे आणि या भारत देशामध्ये 70% तरुण राहतो। तरुणाचा देश अशी भारत देशाची ओळख आहे। त्यामुळं तरुण सशक्त व्हावा, बलदंड व्हावा, बलशाली व्हावा, निरोगी व्हावा, निर्व्यसनी व्हावा यासाठी प्रयत्न हॅलो कुस्ती झाल्याशिवाय आणि कुस्ती निकालच होणार ही मैदानी कुस्ती आहे।
या गावामध्ये अनेक रथी महारथी पैलवान लढून गेलेले आहेत. त्यामुळे या पैलवान लढतो तो भविष्यामध्ये काहीतरी इतिहास करतो. इथंच बसलेले सुनील शेवतकर आणि हर्षवर्धन सदगीर कुस्ती इथं झाली होती. हर्षवर्धन सदगीर 2019 ला महाराष्ट्र केसरी झाले. या गावात समाधान घोडके लढले, ते महाराष्ट्र केसरी झाले. या गावात कुस्ती सम्राट असलम काजी लढले. महाराष्ट्रात त्यांनी नावाला आपले एक वेगळं वलय प्राप्त केलं. कोल्हापूर महापौर केसरी, मुंबई महापौर केसरी, ठाणे महापौर केसरी, अनेक गदा महाराष्ट्रातल्या खट्ट आणि काटा पटकवल्या म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने त्यांना कुस्ती सम्राट पुरस्कार दिला. माऊली जमदाडे आणि बालार पेशेक तर कुस्ती वादळी झाली. ती आजही युट्यूबला कुस्ती लाखो प्रेक्षकांनी पाहिलेली आहे. वडशिंग्याच्या मैदानामध्ये लढलेले पैलवान अनेक तुम्ही युट्यूबला पाहू शकता. प्रमोद सोल आखाड्यात या. मनीष रायते, मत मनगट त्रिवेणी संगम खेळ कुस्ती सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग अशा प्रत्येक युगात चालणारा खेळ कुस्ती. श्रीमंत भोसले समोरून काकेत हात घातलेला आहे आणि मान छातीला लावून समोरून लाग पकडलेली आहे आणि समोर दरम्यान कुस्ती कडेला बसलेले जरा जपून बसा. दोघांचे मिळून 200 किलो वजन आहे. ते आपल्याला सोसत नाही. हलगीवाले जपून बसा. इथं काय स्टिंग पेज नाही. बदाम 700 रुपये किलो आहे. मामरा बदाम 2500 रुपये किलो आहे. हॅलो, 51,000 आणि चांदीची गदा कोण घेईल ह्याचा फैसला पुढच्या ह्यातनं मामू तरंगे आणि मोहीन पटेल या कुस्तीत होणार आहे. त्याच्या आधी सांगतो, 1 नंबर कुस्तीसाठी कैलासवासी शंकरराव गोसावी यांच्या स्मरणार्थ 40व्या स्मरणार्थ 51,000 चांदीचा गदा आहे. त्या कुस्तीला 41,000 चांदीचा गदा दिला जाईल. 10,000 रुपये विजयवाराला दिले जातील. त्यातले अजून विजयवारा पहिल्यान कोणा त्याला बोलवा. 1 नंबरच्या बक्षिसातले 10,000 रुपये विजयवाराला द्या. कोण बक्षीस 51,000 घेईल ती घेईल. ह्या मैदानाचा खरा रंगतदार पहिला विजयवारा. विजयवारा वाशिम मैदानात द्या. विजयवारा पांडू तात्यांनी जी सूचना दिलेली आहे त्या गोसावी सर 10,000 रुपये तुमच्या हस्ते विजयवाराला द्या. विजयवारा चल मैदानात. त्याच्या कुस्तीची कदर केलेली आहे. गरिबीतला पोरगा आहे हो. मी त्याच्या घरी जाऊन आलोय. वाशिमला मी जातो, त्या भागात अमरावती पर्यंत जातो, यवतमाळला जातो, चंद्रपूरला गेलोय. विजेच्या वाशिम जिल्ह्यात 8 ते 10 मैदान वर्षातून मी करतो. आता सीझन सुरू होतोय इथून पुढे 2 महिन्यानं त्या भागातला. 3 नंबरचं बक्षीस किती आहे? 3 नंबरचं 31,000 आहे ना. 3 नंबरचं 31 आणि 21 आहे. त्याच्यातले 5,000 10,000 बळवंत शिंदे आणि सदाशिव मासाळ. त्यातले 5,000 कारण 20,000 विजयवाराला द्या. बळे दादा 4 नंबरच्यातले 5 नंबर आणि 3 नंबरच्यातले 5,000 ती 10,000 करा विजयवाराला द्या. 20,000 रुपये विजयवारा. गोसावी सर या. हे सोड तसा गैरसमज तुम्ही कुणीच करून घेऊ नका परीक्षा. कारण विजयवाराला मी आवर्जून बोलवलेला आहे. अन्याय करायचं काय कारण नाही. त्याला मी आवर्जून बोलवलेला विजयवाराला. कारण आपण पहिल्यांदाच प्रयोग केला. ही पहिल्यांदाच स्पर्धा घेतल्या त्या जाणून बुजून नाही. आंतरराष्ट्रीय कुस्तीला 10 कॅमेरे 20 4-6 पंच असते. तरी सुद्धा अनुदान एखादी चूक होत असती. आजच्या आज पुढे ढकललेलं मैदान आजच्या आज घेतल्यामुळं माती टाकायची, मैदान नीट करायचं ही सगळं लोड असल्यामुळं जरी काय थोडंही जाड असलं तर सर्वांनी चुकी झाली नाही. अनुदान जरी काय चूक झाली असली तर तसं मनात काय आणू नका. विजयवाराला मी स्वतः आवर्जून बोलवलेला आहे.
अरे अन्याय झालाय म्हणून नाही, स्पर्धा पहिल्यांदा घेतली. हा, अन्याय झालाय म्हणून नाही, पहिल्यांदा स्पर्धा घेतली, एवढं तू पहिल्यांदासाठीच केलं ना. 10 आणि 5 हजारात अजून बक्षीस नाना तरंगे नेतो का कोण नेतो पुढचं माहित आहे का, त्याच्या आधी सांगितलं ना आपण. नाही नाही, बर थांब. संग्राम हे चला पैलवान मामा तरंगे आणि मोईन पटेल आखाड्यामध्ये या. बोला. एक नंबरच्या चला. चला एक नंबरचे पहिलवान चला, एक नंबरचे पहिलवान चला, एक नंबरचे पहिलवान चला. मामा तरंगे पहिला पुकार, एक नंबरचे पहिलवान चला. मोईन पटेल पहिला पुकार. गणपत एक नंबरचे पहिलवान चला. विजय चला लवकर. वेताळवाडीचे पैलवान सरपंच राजाभाऊ खोत यांच्याकडून पुन्हा एकदा आमच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद खोत साहेब. कुस्ती करा पैलवान. काली आणि श्रीमंत स्पर्धा घेतलेली असताना सुद्धा आवडीनं तुमची नेमून एकच कुस्ती घेतली, याचं भान तुम्हाला दोघांना राहू द्या. तशा पद्धतीने कुस्ती करा. आणि दोन्ही पैलवान आता आक्रमक झालेले आहेत. ओपन गट घेतला असताना सुद्धा तुमची आवर्जून कुस्ती घेतली, याचं भान तुम्हाला दोघांना राहू द्या. कुस्ती निकालीच होणार आहे. पावसाचे थेंब पडायला लागलेले आहेत. आज जर कालीचरण बरोबर दिमागदार कुस्ती करण्यामध्ये श्रीमंत भोसले सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यात तुम्ही यशस्वी झाला तर अनेक ठिकाणी कुस्त्या घेण्यासाठी या भागातला प्रेक्षक आसुसलेला असेल. आणि कालीचरण आपलं नाव पुऱ्या महाराष्ट्रात आहे. कुस्ती शकुनामध्ये आपलं एक स्टेटस आहे. त्या स्टेटसला अबाधित ठेवण्याचं तुमच्याकडे कसब आहे. त्यामुळं
लांग पकडलेली आहे, कुस्ती कडेला गेलेली आहे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. असोले सरांना विनंती आहे या आतमध्ये. आता ही गुणावरती कुस्ती नाही, मैदानी कुस्ती, त्यामुळे या सत्कार घ्या. शबास शबास शबास. ओ ब ब ब ब ब ब ब ब शबास. दिसण्यावरी जाऊच नका. एक आग आहे, दुसरा वाघ आहे. एक शेर आहे, दुसरा सव्वा शेर आहे. मामा तरंगे या, पैलवान मोईन पटेल या. मशीन तापलंय. ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वटणार. कुस्ती काय दिसती तेवढी सोपी नाही. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. त्या वंशात जन्म घ्यावा लागतो त्यावेळा कळतं. इथं पैलवानकीतली सर्व माणसं आहात तुम्ही. रात्रीच्या वाजलेल्या आहेत 10 तरी सुद्धा तुम्ही दुपारी 3 वाजल्यापासून इथं ठाण मांडून आहे. कबशीच्या आकाराचं हे कुस्तीचं मैदान मिनी खासबाग मैदान तयार केलेलं आहे. असंच कुस्तीचं मैदान राजश्री शाहू महाराजांनी 1912 साली बांधलं गेलं. 1902 ला रोमला गेले होते, ऑलिम्पिकचा आखाडा पाहिला. तिथं संकल्प केला माझ्या मातृभूमीमध्ये असा कुस्तीचा आखाडा बांधेल जो जगभरामध्ये अद्वितीय असेल. बोले तैसा चाले त्याचे वृंदावी पावले. 1906 ला काम हातात घेतलं. 1912 ला काम पूर्ण झालं. 6 वर्षे काम चाललं आणि इमाम बख्श आणि मोहिद्दीन खलीफा अशी कुस्ती घेतली. विजेत्या पैलवानला 80%, पराजित पैलवानला 20% रक्कम देण्याची सुरुवात तिथून पुढे झाली. राजश्री शाहू महाराजांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात झाला 1874 ला. 1894 ला राजगादीवरती गेले. 1895 ला जीवनात पहिलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली. आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती एक सुंदर प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं. शरीर माध्यम खलुधर्म साधनम. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती. पैशाला 3रा क्रमांक दिला राजश्री शाहू महाराजांनी आणि शरीराला पहिला क्रमांक दिला. असा आरक्षणाचा जनक माणूस लोकराजा राजश्री शाहू महाराज. कुस्तीला राजश्री दिला. गरीबाची मुलं असू द्या, 18 पगड जातीच्या माणसांना सोबत घेऊन जाण्याचं काम 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात केलं. निश्चयाचा महामेरू, भौत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. श्रीमंत असून योग्य होते छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आज अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट राजा हा धडा शिकवला जातो. एवढं मोठं काम. सर्व त्यांचे मावळे पैलवान होते. यसाजी कंक पैलवान, बाजी प्रभू देशपांडे पैलवान, जीवा महाल्या पैलवान. गडाला पण सिंह गेला तो कोंडाणा किल्ला सर करणारा तानाजी मालुसरे पैलवान, बाजी प्रभू देशपांडे पवन खिंड लढवणारा तो मावळा पैलवान, मदारी मेहत्तर पैलवान, सिद्धी इब्राहिम पैलवान. आग्र्यातून सुटका होताना जवळ कोण होता तरी एक मुस्लिम मावळा होता. अशा अनेक मुस्लिम बांधवांनी सुद्धा हिंदवी स्वराज्यासाठी राजे शिव छत्रपतींना बळ दिलं. 31 बॉडीगार्ड होते, त्यातले 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम बांधे होते. कोणत्या समाजाच्या विरोधात नव्हते, प्रवृत्तीच्या विरोधात होते. नितीन जाधव साहेब यांना इतिहासाच्या काय आठवणीचा उजाळा देताना आम्ही दिसतोय म्हणून कुस्ती कमिटीचं कौतुक करून आम्हा दोघाला त्यांनी 200 रुपयाचं बक्षीस परत एकदा दिलेलं आहे. एका आईने केलेली भीष्म प्रतिज्ञा किती फळास येऊ शकते याचं उदाहरण 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमा झाली परवा. आणि गुरूंचे स्टेटस कोण आई वडिलांचं स्टेटस इंस्टाग्रामला ट्विटरला लावत होतं. पण एका आईने केलेली किमिया 350 वर्षापूर्वी किती मोठी होऊ शकते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीने दिलेला प्रसाद छत्रपती शिवाजी महाराज. अखंड आयुष्यभर जो माणूस जीवाशी लढला या महाराष्ट्रामध्ये पैलवान विकास. मी संग्राम मोलानी पैलवानशी भेटा जाऊन हीच गोष्ट बोला. विकास प्रमोद सूळ आलेला आहे. प्रमोदचा प्रतिस्पर्धी पैलवान. कंदरची गाडी निघालेली आहे.
गाडीकडे जावा, जाताना व्यवस्थित जावा, तालमीपर्यंत व्यवस्थित पोहोचा. सूरज शिंदे नावाचा कंदरचा पैलवान नावारूपाला आला होता. 4-5 हजाराची जोड झाली होती. 1 महिना झाला ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये जीव गमवावा लागला. अंगात ताकद आहे म्हणून समोरचं वाहन तुमच्या ताकदीपेक्षा कितीतरी पटीने ताकदवर वाहन आहे, ते मशिनरी असते. कोणत्याही वाहनाला तुमच्या भागात वाहन आहे म्हणून रस्ता वाहत असतो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार महापौर केसरी कोल्हापूर पैलवान